नमस्कार. आज आपण एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत किंवा शेतकऱ्याचे आत्मवृत्त हा मराठी निबंध बघूया. आता साधारण निबंधाचे वर्णनात्मक निबंध, व्यक्तिचित्रणात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध, कल्पनाप्रधान निबंध आणि वैचारिक निबंध हे प्रकार आहेत. तर त्यापैकी आत्मवृत्तात्मक निबंध म्हणजे एखाद्याचं मनोगत, आत्मकथन किंवा आत्मवृत्त. तर इथे आपण आज शेतकऱ्याचं आत्मवृत्त बघूया आणि हा निबंध 10वी-12वीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे निबंधाला सुरुवात करूया. तर त्याआधी इथे बघा मुद्दे दिलेले आहेत. तर साधारण काय मुद्दे हवेत शेतकऱ्याच्या मनोगतामध्ये तर बघूया मुद्दे, आणि या मुद्द्यांवरूनच आपल्याला त्यावर आधारित निबंध लिहायचा आहे. मी गरीब शेतकरी म्हणजे आता शेतकऱ्याचं मनोगत आहे, म्हणजे तो आपल्याला असं समजून निबंध लिहायचा आहे की आपण स्वतः शेतकरी आहोत. मी गरीब शेतकरी. शेती हा पारंपरिक व्यवसाय. अहोरात्र कष्ट. आपल्याला माहिती आहे शेतकरी शेतामध्ये अहोरात्र कष्ट करत असतो. बिकटावस्था, त्याची बिकटावस्था. अवर्षणाची किंवा अतिवृष्टीची टांगती तलवार म्हणजे पाऊस नाही पडला तरी सुद्धा चिंता आहेच, आणि पाऊस खूप पडला तरी सुद्धा शेतकऱ्याला चिंताही आहेच. त्याच्यानंतर आपला देश कसा आहे? कृषी प्रधान देश आहे. शासनाची तुटपुंजी मदत, संरक्षण नाही, पुरेशा साधनसामग्रीचा अभाव. त्याच्यानंतर बाजारात अनेक अडचणी असतात. उत्पादनास योग्य भाव मिळत नाही. परिणामी शेतकरी गरीब आणि कर्जबाजारी होतो, आणि मग काय होतं? आत्महत्येसारख्या घटना घडतात. म्हणून शेतकरी सुखी तर देश सुखी. तर हे काही मुद्दे आहेत आणि याच्यावरूनच आपल्याला तो निबंध लिहायचा आहे, आणि आपल्याला असं समजायचं आहे की आपणच तो गरीब शेतकरी आहोत आणि त्यावरून आपल्याला आपलं मनोगत मांडायचं आहे. तर बघा सुरू करूया इथे निबंध. लोक हो, मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. आता इथे पहिल्याच वाक्यामध्ये सांगितलंय की मी कोण आहे. कोण आहे मी? अल्पभूधारक शेतकरी आहे. अल्पभूधारक, अल्प म्हणजे कमी, भू म्हणजे जमीन आणि धारक म्हणजे धारण करणारा. मग कमी जमीन ज्याच्याकडे आहे असा अल्पभूधारक मी शेतकरी आहे. मी या भूमीचा पुत्र आहे. ही माती माझी आई आहे. वर्षानुवर्षे शेतात खपून घाम गाळून मी धान्य पिकवतो. मी तुम्हा सर्वांचा नम्र सेवक आहे. आज मी तुमच्यापाशी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. आता पुढे बघूया. आपला देश हा कृषी प्रधान देश आहे. कसेल त्याची जमीन असा कायदा झाला. हेतू हा की शेतात राबणारा शेतकरी जमिनीचा खऱ्या अर्थाने मालक व्हावा. शेतकऱ्यांची सावकाराकडून होणारी पिळवणूक बंद करण्यात आली व बँकांमार्फत शेतकऱ्यांना मदत देऊ करण्यात आली. या साऱ्या गोष्टींचा गाजावाजा भरपूर झाला, पण सामान्य शेतकऱ्यांपर्यंत या साऱ्या योजना खरोखरीच पोहोचल्या आहेत का? याची कोणी कधी खात्री करून घेतली आहे का? त्यातच निसर्गाचा लहरीपणा. कधी अवर्षण तर कधी अतिवर्षाव. हल्ली खेडेगावातून धनदांडग्यांचा म्हणजेच सधन शेतकऱ्यांचा एक नवा वर्ग निर्माण झाला आहे. सारे फायदे हा नवा वर्ग गिळंकृत करीत आहे. हेच लोक वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून सरकारी सोयी सुविधा मिळवतात, मान सन्मान पटकावतात आणि गरीब शेतकऱ्यांवर अन्याय करतात. त्यामुळे धनिक शेतकरी अधिक श्रीमंत होत आहेत, तर गरीब शेतकरी हा अधिकच कंगाल जीवन जगत आहे. गरीब शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला काही वेळा योग्य भाव येत नाही. मग कर्जफेड कशी करणार? हप्त्यांचा तगादा लागतो. शेवटी काही जण आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात
आणि कर्जबळी ठरतात. स्वतःचे शेत नसलेल्या मजुराचे हाल तर विचारूच नका. त्याला धड मजुरी देखील दिली जात नाही. त्याला वेठबिगारासारखे राबवून घेतले जाते. पावसाळ्यात हे शेतमजूर कसे जगतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे? सारे राष्ट्र ज्यांच्या कष्टावर जगते तो गरीब शेतकरी उपाशी आहे याची देशवासियांना कल्पनाही नसेल. या सामान्य शेतकऱ्यांकडे व शेतमजुरांकडे सरकारने तसेच शहरी नागरिकांनी देखील लक्ष देणे आवश्यक आहे. खरे भूमिपुत्र असलेले आम्ही गरीब आहोत. स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आम्हालाही मानाने जगू द्या. जय जवान जय किसान ही घोषणा सार्थ होण्यासाठी योग्य असे जीवन आम्हा सामान्य शेतकऱ्यांना लाभू द्या एवढीच आमची मागणी आहे. कारण शेतकरी सुखी तर देश सुखी. इथे शेतकरी असा शब्द आहे. शेतकरी सुखी तर देश सुखी. तर बघा, अशा प्रकारे आज आपण हा निबंध बघितला की एका गरीब शेतकऱ्याचं मनोगत किंवा शेतकऱ्याचं आत्मवृत्त, आणि इथे जे मुद्दे होते त्यानुसारच आपण हा निबंध लिहिलेला आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.